आज आम्ही जाणार आहोत स्विमिंग पूलमध्ये. फर्स्ट टाइम शार्वी स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे नॉर्वेमध्ये. सो माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे आणि तिची रिॲक्शन काय असणार आहे ते मी कॅप्चर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि तिला कसं सो चला आता मला इथून बसनी जायचं आहे त्या स्टॉपला आणि तिथून मग माझे मिस्टर म्हणजे माझाच नवरा तिचे बाबा येणार आहेत आणि मग तिथून आम्ही स्विमिंग करायला जाणार आहोत. आज आम्ही 3 जण जाणार आहोत. सो मला खूप एक्साइटमेंट आहे तिची रिॲक्शन बघायची आहे मला. ती फर्स्ट टाईमच जाणार आहे इथे आणि ती 11 महिन्याची होती तेव्हा तिला मी मुंबईला असताना स्विमिंगमध्ये नेलं होतं. पण तेव्हा ती खूपच छोटी होती. आता पण ती छोटीच आहे पण तिला आता थोडंसं कळतंय, सगळ्या गोष्टी समजतायत. सो तिची रिॲक्शन मला बघायची आहे. सो चला. वा नाईस ड्रेस. बाबा बाबा पण येणार आहेत आणि तिचा असा काहीसा लुक आहे. शार्वी तिला स्विमिंग ड्रेस घेतलाय मी, पण आता जाताना थोडी थंडी पण आहे आज, एवढी पण नाहीये, 14-15 डिग्री टेम्परेचर आहे. सो ती एकदम मस्तपैकी रेडी झाले आणि तिचं असं असतं की बाहेर जायचं असलं का तो चष्मा गॉगल लावायचा, तिची बेबी घ्यायच्या दोघींना पण, आणि बॅग तिने मस्त अशी अडकवली. तिला बड्डे गिफ्ट मिळाले उर्मिला काकीकडून. सो अशी मस्तपैकी ती रेडी आहे. सो चल. सो आम्ही आता निघालोय, दोघीच जणी जाणार आहोत आणि मग तिथे सो आम्ही आता निघालोय दोघी जणी. इथून स्टॉपवरती जायला मला एक 5 ते 6 मिनटं लागतील आणि मग तिथून बसने मी जाईल आणि मग तिचा बाबा ऑफिसवरूनच डायरेक्ट येणार आहे. सो काही नाही, आता निघते मी तिला घेऊन. तिला पण छान वाटतंय. शार्वी कसं वाटतंय तुला? ये कुठे चालली तू? स्विमिंग करायला. कुठे चालली तू? स्विमिंग पूलमध्ये. तिला अजून आयडिया नाही आहे तिला कुठे घेऊन चाललोय आम्ही. सो चला. आजचं वेदर असं काहीसं आहे, थोडंसं क्लाउडी, थोडी थंडी पण आहे. त्यानुसार मग आम्ही कपडे घातलेत दोघींनी पण. आजूबाजूचा परिसर आहे जिथे आम्ही आता राहतोय सध्या. सो आता इथून मी स्टेशनला जाणार आणि सो आम्ही आता उतरले मी बसमधून आणि 5 मिनटात मी आली. बस पण मला लगेच भेटली, म्हणजे त्यानुसारच मी निघाली होती. सो काही नाही, आता आम्ही त्याची वाट बघते मी तिच्या बाबाची आणि मग जातो आम्ही. इथंच आहे कुठेतरी, मला पण ॲक्च्युली माहिती नाही. सो तो आता येईल टियरवरती, तुम्हाला दाखवते ती टियरमध्ये ती सायकल कशी असते. सो ही प्रत्येक ठिकाणी पार्क केलेली असते. तुम्ही स्कॅन करून ती घेऊन कुठेही जाऊ शकता. तिथला एरिया ठरलेला असतो, त्यानुसार तुम्ही ती चालू शकता. सो तो आता येईलच. मस्त आता ऊन बघा, थोडंसं थंडी लागत होती. ऊन लागलं की मग लगेच थंडी जाते. तो तिचा बाबा आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. नंतर मी दाखवते समोर. येस कमिंग. ही अशी टियर असते इथे. इथे तो चेंजिंग रूममध्ये. सो इथे अलाउड नाही आहे शूट करणं. सो मी आता अशी रेडी झाले स्विमिंगचा ड्रेस घालून आणि आता आम्ही जातो स्विमिंग करायला. छान आहे, मस्त गरम पाणी आहे आणि मस्त गरम गरम वाटते. मला असं टेन्शन होतं की आता बाहेर थंडी आहे आणि आतमध्ये कसं असेल, पण छान आहे. रेडी झालेली आहे मस्त स्विमिंग ड्रेसमध्ये. ओके चलो, आता आम्ही जातो तिथे पण स्विमिंग करायला. तिथे अलाउड नाही आहे ना. चलो भेटतो आम्ही. सो तिथे काही अलाउड नव्हतं शूट करायचं, त्यामुळे आम्ही काहीच शूट केलं नाही आणि मग आम्ही मस्त 2-2.5 तास स्विमिंग करून घरी आलो. तुमचे पण केस गळत आहेत का? मी आता नॉर्वेमध्ये आहे आणि माझे इथे मी रोजमेरी वॉटर बनवत होती. माझे केस प्रचंड गळत होते, सो मी होम रेमेडी करत होती. तर ही रोजमेरी आहे,
ती तुम्ही केसांसाठी खूप चांगली असते. आणि त्याचबरोबर मी मेथीचे दाणे आणि लवंग हे असं 3 गोष्टी घेऊन पाण्यामध्ये मस्त उकळून काढले एक अर्धा तास. आणि ते पाणी मी स्प्रे बॉटलमध्ये ठेवून जेव्हा केस धुवायचे तेव्हा मी ते स्प्रे करून केस धुवून टाकते. सो त्यामुळे माझे केस गळायचे पण थांबलेत थोडेफार आणि नवीन ग्रोथ पण काढलेला आहे त्याचा. एवढं बॉईल केलं आहे, 20 मिनटं मी बॉईल केलं. सो हे याचं पाणी चेंज झालं. आता आपण सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा नवीन एक व्हिडिओमध्ये. चला बाय.